गुड मॉर्निंग गाईज. 78व्या अमृत स्वातंत्र्य महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. 7:15 झालेत. पटपट चालू ट्रूप गेलाय. आझादीच्या सर्वांनी हा भारत देश पुढे न्यायचा तरुण पिढी आपण असा विचार करा तर जातो. 15 ऑगस्ट सुरू होईल. प्रमुख पाहुणे येतील. प्लेयर काय खेळतोय बाळा? काय खेळतोय? पबजी का फ्री फायर? यंग पिढी, दिस इज यंग पिढी भारताला पुढे नेते. जेव्हा प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईल त्यावेळेस सर्व जणांनी उभा राहायचे. परंतु उभा राहिल्यानंतर कोणी कपडे चटकणार नाहीये. दादाबाई पवार महिला महाविद्यालय विभागातील एनसीसी पथकाचे नेतृत्व करीत आहे ज्युनियर अंडर ऑफिसर संजना नारायण गरुड. ध्वजधारी आहे स्नेहल मधुकर काटे. ऑगस्ट झालेले आहे मित्रांनो. इथं फोटोशूट चाललंय. आमच्या ट्रूपचा फोटोशूट काढायचा आहे. अमन सफरचंद काढ की आपला फोटो काढा. कंपनी लोक भावांनो जिलेबी नियोजन झाले. सगळेजण जिलेबी खात आहेत. जिलेबीची मजा घेता रे. खावा रे. अमननी तुम्हाला दिले. काय करतात तोंडी? काय म्हणणे? फाफडा वगैरे काय सर पोरं म्हणतात फाफडा पाहिजे होता. फाफडा जिलेबी तो बस यही रास्ते में आ गया. तर हा ते मधलं शहर आहे. ते मधलं शहर हे आमचं आपलं ॲग्रिकल्चर कॉलेज आहे. ठीक आहे ना. त्यामुळे की तुम्ही मुसाफिर आहात आणि तुमची जी सफर आहे किंवा तुमचं जे गंतव्यस्थान आहे ते वेगळं आहे. इथे जितके दिवस राहाल आनंदाने राहाल आणि जितकं आम्हाला देता येईल आम्हाला आणि तुम्हाला घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न करा. शेवटी आभार प्रदर्शन आणि छोट्या गोष्टीसाठी मी गायकवाड सरना विनंती करतो. ज्यावेळेस तुमची तयारी असते ना त्यावेळेस त्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. मी शेतीचं सांगतोय तसंच तुमच्या आवडीनिवडीत जपा हे मला सांगायचं. तुम्हाला एखादी गोष्ट टार्गेट करून तुम्ही आता भरपूर असे विद्यार्थी असतील की त्यांना एमपीएससी यूपीएससी मध्ये करिअर करायचं पण त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर आयुष्यामध्ये तुम्ही डिमोरलाइज होऊ नका किंवा हे नाही तर काहीच नाही. लाईफ मूव्ह ऑन होते. टाइम इज बेस्ट सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम इन द वर्ल्ड. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. टाइम सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात असतो. सगळ्या गोष्टींना सोल्युशन असतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला एमपीएससी मध्ये यूपीएससी मध्ये सिलेक्शन होणार नाही ना त्यावेळेस फक्त तुमच्या आवडीकडची गोष्ट आवडीची जी गोष्ट असते ना त्याच्याकडे वळून बघा. ती एवढी सॅटिस्फॅक्शन देऊन जाईल की तुम्हाला त्यावेळेस रिअलाइज होईल की बाबा म्हणजे का आपण इतक्या दिवस ह्या गोष्टीकडे वळालो नाही. त्याच्यामुळं बी पॉझिटिव्ह आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. लढण्याची जिद्द ठेवा. तुम्ही 100% आयुष्यामध्ये 100% यशस्वी होणार. धन्यवाद. कंपनी लोक कांदा भजी पनीर मटर आलू पनीर लिंबू और ऑल चॉकलेट. 15 ऑगस्ट एकदम करेक्ट नियोजन. गाय इज नॉट फॉलोइंग एडिटिंग. आपलं डाइट. दिस गाय इज नॉट फॉलोइंग डाइट. क्या खाने आए हो आप? चाय पीने के लिए. चाय अच्छा रहता है. कैसे? जो दारू पीते जो बेवड़े रहते ना और चाय वाले वो एक ही है. जो चाय आपने नहीं पिया तो आप पागल होते. और बेवड़े भी दारू नहीं पिए तो वो पागल होते. इसलिए बेवड़े और चाय वाले एक ही है. एम आई राइट? वाइन अच्छा है चाय से. भावांनो 15 ऑगस्टला जोरदार पाऊस चाललाय. बसलेलो पोर्च मध्ये. सिनियर आपल्याला सांगत होते विषयांचं. विषय जर निघत नसतील तर विषय सोडून द्या. तुमचं काय म्हणणं आहे विषयांचं? काय विषय जर निघत नसलं तर कॉलेज सोडून जावा याची म्हणल्या ती सगळी.
आजचा सीन 15 ऑगस्टचा कडकमध्ये. तर मी आत्ता ग्राउंडला चाललो आहे. श्रवण आज 15 ऑगस्ट सुट्टी असल्यामुळं मेस बंद आहे आज आणि जिमला बंद असल्यामुळे जिमला पण आला नाही. तर श्रवण आत्ता कुठं चालला आहेस तू? कुठल्या मेसला जाणार? कुठं जाणार आहेस? कॅन्टीन. काय आज तू काय घेणार आहेस? अंड्याची पोळी पुढं अजून तेवढंच. अंड्याची पोळी फक्त आणि चायनीज. चायनीजला हा लावला तर हात लावेन चुकून. मेस बंद आहे आज. कुठं जाणार आहेस तू? प्रतीक महाराजा. हे पैसेवाले ये पैसे वाले हे मला कळलं पैसे लेजंड लोक आहे. सो ग्राउंड कॅन्सल केला. फिरल्यागत वाटत होतं जरा. एक राऊंड मारताना थोडस बिर्याणी खायला तयार होतोय. बिर्याणी खायला निघालोय दोघं खटमध्ये. श्रवण आणि मी. राडा कार्यक्रम. श्रवणचं गारवा बिर्याणी मध्ये नियोजन झालंय खटमध्ये. श्रवण आणि सिद्धेचं गारवा बिर्याणी कंपनी. आपण आलोय मेसमध्ये येऊन बसलोय आपण. नॉनव्हेज बिर्याणी आणि इकडं व्हेज बिर्याणी. बाबांना दूध घेऊन आलोय. आदिनाथ शेठ होते इथं गेस्ट रूम मध्ये. तुम्ही बघू शकता. आजचा डे 21 इथंच संपवतो. जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम.